जय शिवराय मित्रांनो, कोपेश्वर मंदिराचे स्वर्गमंडप, गूढमंडप आणि गर्भगृह किंवा गाभारा हा जितका शिल्पसौंदर्याने नटलेला आहे तेवढाच तो बाह्यांगाने सुद्धा शिल्पसौंदर्याने नटलेला आहे. मंदिराच्या स्थापत्याला निसर्गासोबतच सौर इंद्रिय गोचराची म्हणजे साध्या शब्दात किरणोत्सवाची साथ लाभलेली आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जसा नोव्हेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी दरम्यान किरणोत्सव पाहायला मिळतो, तसाच अगदी किरणोत्सव कोपेश्वर मंदिरात अंदाजे 5 ते 7 मेच्या दरम्यान पाहायला मिळतो. ही सूर्यकिरणं थेट गाभाऱ्यात शिरतात. बाह्य अंगावर आपल्याला मुख्यत्वे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे शिवशंकराची विविध रूपे पाहायला मिळतात. यात सरस्वती, गणपती, महिषासुरमर्दिनी, चामुंडा अशा विद्या आणि शक्तीच्या देवतांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. भगवान विश्वकर्मा आणि नारद यांच्यातील मंदिर स्थापत्यावरील चर्चासत्राचे श्लोक स्वरूपातील क्षीरार्णव सारख्या ग्रंथात मंदिराच्या प्रत्येक अंगावर कोणत्या प्रतिमा असाव्यात याचे सविस्तर वर्णन पाहायला मिळते. अगदी सौंदर्य, माधुर्य आणि अचाट पराक्रम दर्शवणारी सूरसुंदरींची प्रतिमासुद्धा किती महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला त्या ग्रंथात पाहायला मिळते. मुळात त्या काळात मंदिर म्हणजे मोक्षप्राप्तीचे ठिकाण असावे. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा पथावरून प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर सभामंडपात येऊन आपल्या जीवनात प्राप्त केलेल्यांपैकी काही गोष्टी सोबत ठेवून काही तिथेच सोडून अस्थिर आकर्षण रहित अंतराळात प्रवेश करून गर्भगृहातील निरामईश्वराजवळ मोक्ष ग्रहण करायचा. पंचतंत्रातील गोष्टीतून बोध घ्यावा, प्रभू रामाचा एकपत्नीपणा घ्यावा, हनुमानाचे शौर्य घ्यावे, महावीर ज्यांनी वयाच्या 30व्या वर्षी सर्वस्वाचा त्याग केला तसा त्याग स्वीकारावा, बुद्धांची शांती, बंधुता, समानता स्वीकारावी, अर्जुनाची एकाग्रता घ्यावी, पुत्रवल्लभ सूरसुंदरीचे मातृत्व स्वीकारावे, कुबेराचे धन त्यागावे, कर्पूर मंजिरीच्या केसांचे सौंदर्य, मेनकाचे माधुर्य, नुपुरपादिका अशा सूरसुंदरींच्या वेगवेगळ्या मोहांचा त्याग करावा आणि अंतराळातून गाभाऱ्यातल्या ईश्वराची भेट घ्यावी. हाच मोक्ष. कदाचित अशीच संकल्पना या मंदिराच्या बाह्य आणि अंतर्भागातल्या भिंतींवरती कोरलेल्या शिल्पांच्या मागे असावी. 1927च्या जवळपास मंदिराचा पाया किंवा अधिष्ठाना पूर्ण जमिनीत गाडला गेलेला. संवर्धनानंतर आज दिसतो तो थोडासा अधिष्ठानाचा भाग जो सुमारे 3-3.5 फूट उंचीचा आहे. त्याच्यावर खूर, अंतरपट्टी, रत्नपट्टी आणि 2-1 फूट उंचीच्या डौलदार हत्तींचा गजतर आहे. 2-4 हत्ती सोडता एकूण 92 हत्ती या गजतरात असून त्याच्यावरती विविध देवदेवता आणि त्यांची वेगवेगळी रूपं आहेत. यांच्या मधल्या जागेमध्ये सूरसुंदरी, विदेशी व्यापारी, दशावतार आणि देवदेवतांचे वेगवेगळे अवतार आहेत. ते कुठे कोरलेले आहेत ते या छायाचित्रणातून आपण पाहूया. भारतविद्येचा अभ्यास करणारे दिवंगत डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी यांच्या संशोधनानुसार सिंध कुळातील एक कुळ वाडी रत्नागिरीचा समावेश असलेल्या कुंतल देशावरती इसवी सनाच्या 8व्या आणि 9व्या शतकात सामंत म्हणून सत्ता गाजवत होते. कुंतल म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि मैसूरचा काहीसा भाग. या सिंध म्हणजे शिंदे कुळाचा ज्योतिबाशी संबंध येतो. सिंधवंशी राजपुरुष स्वतःला फणींद्रवंशीय म्हणजे नाग किंवा शेषवंशात जन्मलेले असं म्हणवीत. साहजिकच नागशिल्प कोल्हापुरात आढळणं काही नवीन नसावे. मंदिराच्याच परिसरात आपल्याला एका झाडाखाली विरगळीजवळ तलवार धारण केलेला नाग आणि त्याची पत्नी असं शिल्प पाहायला मिळते. मंदिराच्या दक्षिणेकडील प्रदक्षिणापथावरून सुरुवात करताना गजथरातील शिल्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या हत्तीवरती भगवान विष्णूची प्रतिमा आहे. पहिल्या आणि दुसऱ्या हत्तीच्या दरम्यान मृदुंग वाजवणारी मृदुंग मर्दला आणि वेणू म्हणजे बासरी वाजवणारी वेणूवादक मर्दला पाहायला मिळते. दुसऱ्या आणि तिसऱ्या हत्तीच्या दरम्यान आपले भाव प्रकट करणारी भावचंद्रा, भावमुद्रिका किंवा गांधारी आणि तिच्या शेजारीच कदाचित देवशाखा किंवा देवाज्ञासारखी दिसणारी सूरसुंदरी पाहायला मिळते. तिसऱ्या हत्तीवरती मोठ्या पोटाचा संपत्तीचा धनी कुबेर विराजमान आहे. कुबेराच्याच खाली एका कोपऱ्यामध्ये आपल्याला समपादात दोन्ही हातांमध्ये कमळांच्या कळ्या धारण केलेले सूर्यदेव पाहायला मिळतात. या गजथरात शैव, वैष्णव, विष्णू अवतार आणि इतर देवतांच्या कोरीव प्रतिमा पाहायला मिळतात. चौथ्या हत्तीवरती इंद्रदेव स्वार झालेले आहेत. चौथ्या हत्तीच्या खालीच आपल्याला काही परदेशी साधकांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. त्यांच्या केशभूषा आणि वेशभूषेवरून ते कोणत्या देशातील असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो आणि या प्रतिमा आपल्याला परदेशी व्यापार दर्शवतात. इथे 5व्या हत्तीवरती आपल्याला चतुर्भुज कुबेर पाहायला मिळतो. मोठ्या पुटाचा कुबेर अभयमुद्रेत असून त्याच्या हातात कदाचित फूल असावं. 5व्या आणि 6व्या हत्तीच्या दरम्यान डाव्या हातामध्ये कमळाची कळी धारण केलेली म्हणजे पद्म धारण केलेली पद्मगंधा सूरसुंदरीची प्रतिमा पाहायला मिळते. 6व्या हत्तीवरती गजपट्टा धारण केलेली एक प्रतिमा असून 7वी प्रतिमा ही भग्न आहे. मित्रांनो, ह्या शैव आणि वैष्णव मूर्ती वेगवेगळ्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ विष्णू केशव जर असेल तर त्याच्या उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात चक्र
आणि खालच्या डाव्या हातात गदा म्हणजे प श च ग असं जर तुम्ही अनुक्रमे धरलात की लगेच त्याचं स्वरूप बदलतं आणि स्त्रीरूप शक्ती सुद्धा बदलते. अशा प्राचीन वास्तूंना भेट देत असताना मधमाशांचा अधिवास प्रकर्षाने जाणवतो. देवतांच्या हातातील लांछनं किंवा आयुधं बदलली की त्यांची नावं सुद्धा बदलतात. इथे आपल्याला लाकडी चौकट भासावी म्हणून तसं कोरीव काम छताला केलेलं पाहायला मिळतं आणि पुन्हा 10व्या हत्तीवरती त्रिमुखी ब्रह्मा पाहायला मिळतात. मधमाशी आहे, यांची पोळी आहेत सांभाळून आयला. ब्रह्मदेव 11व्या आणि 12व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला वस्त्रहीन नृत्य करणारी एक सुरसुंदरीची कोरीव प्रतिमा पाहायला मिळते, जिचं विश्लेषण होणं अजून बाकी आहे. 11व्या हत्तीवरती आपल्याला नग्न अवस्थेमध्ये पाशुपत पंथाचे संस्थापक आणि लिंग पुराणानुसार शिवशंकराचा 28वा अवतार असलेले लकुलिश पाहायला मिळतात. या मंदिराला एकूण 6 जलवातायनं आहेत. ही जलवातायनं बाहेरच्या बाजूने फुलांचं नक्षीकाम केल्यासारखी भासतात, तर आतून ती चौकोनी आहेत. अशाच एका दक्षिण द्वारशाखेजवळ असलेल्या जालवातायनाजवळ 14व्या हत्तीवरती आपल्याला त्रिमुखी ब्रह्मदेव विराजमान झालेले पाहायला मिळतात. 5 लघु शिखरं असलेली दक्षिण द्वारशाखा ही पंचशाखा पद्धतीची असून मधोमध म्हणजे ललाटबिंबात श्री गणेशाचं शिल्प असून दोन्ही बाजूला एक एक जलवातायन आहे. द्वारशाखेकडे तोंड उभे करून राहिल्यास उजव्या हाताला असलेल्या जालवातायनावरती आपल्याला कोरीव शिल्पात कीर्तिमुखाखाली पद्मासनात तपस्वी बसलेला पाहायला मिळतो. त्याचा उजवा हात अभय मुद्रेत आहे, डाव्या हातात फळ आहे, ओठ आणि पोट जाड आहे आणि त्याने हार आणि नुपूर घातलेले आहेत. द्वारशाखेच्या स्तंभांच्या पायथ्याला द्वारपाल, द्वारपालिका आणि व्याळांची कोरीव शिल्प पाहायला मिळतात. मंदिरातील एकमेव देवनागरी संस्कृत भाषेतील शिलालेख ह्याच दक्षिण द्वारशाखेजवळ आपल्याला भल्या मोठ्या पाषाणावर पाहायला मिळतो. त्यावरील गाय आणि वासरू यादव कुळवंशाची साक्ष देते. मंदिराजवळच्या संगमावर झालेल्या रक्तरंजित युद्धाचा हा एक मूक साक्षीदार. उपलब्ध माहितीनुसार यात लिहिलेला मजकूर पुढील प्रमाणे: महामंडलेश्वर भोज दुसरा याचा बन्नेज हा कदाचित सेनापती असावा. युद्धात घोडेस्वारांसह ठार झाला आणि स्वर्गात गेला. यात शत्रूचं नाव नाहीये, पण तो यादव राजा सिंगण दुसराच असावा हे स्पष्ट होते. हा शिलालेख चैत्र अमावस्येच्या श्रीमुख शक संवर 1136 आहे, म्हणजे सोमवार 22 एप्रिल 1213 रोजी हा लिहिलेला आहे. यादव राजाने त्याच्या राजधानी देवगिरी येथे सूर्यग्रहणाच्या निमित्ताने कोपेश्वर देवाच्या पूजेसाठी कुडलदंगवडा गावचं अनुदान दिलेलं. त्या अनुदानाची नोंद सुद्धा इथे या शिलालेखात नोंदवलेली आहे. या विजयानंतर सिंगणाने कोपेश्वराच्या पूजेसाठी एक नवीन व्यवस्था सुद्धा केली, परंतु खिद्रापूर मधलं हे भव्य मंदिर पूर्ण करण्यासाठी सिंगण राजा दुसरा याने कोणतेही पाऊल उचललेले आपल्याला दिसत नाही. कुडलदंगवडा गाव म्हणजे कदाचित कर्नाटकातलं कुडल संगमा हे गाव असावं. डाव्या जलवातानावरती आपल्याला शाही मिरवणुकीत एक घोडेस्वार, 2 व्यक्ती, त्यापैकी एक नग्न, एक हत्तीस्वार, एक ढोलकी वाजवणारा, कलशधारी आणि बाजूच्या चौकटीत एक गंधर्व कोरलेला पाहायला मिळतो. आधी आपण येऊन छायाचित्रणामध्ये या द्वारशाखेला दोन्ही बाजूला द्वारपालिका, व्याळ आणि मधोमध कोरीव चंद्रशिळा आहे. दक्षिण द्वारशाखेबाहेरच गुढमंडपातील जय या द्वारपालाचे भग्न अवशेष आहेत. पुढे 14व्या आणि 15व्या हत्तींच्या मध्ये डाव्या हातात दर्पण म्हणजे आरसा धारण करून आपला चेहरा पाहणारी दर्पणासुर सुंदरीची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. प ग श च म्हणजे पद्म, गदा, शंखचक्र धारण केलेली कदाचित अधोक्षज विष्णुमूर्ती असावी. ह्याच्याच पुढे 17व्या आणि 18व्या हत्तीच्या दरम्यान आपल्याला एक अनोळखी सूरसुंदरी पाहायला मिळते, जिचा उजवा हात गुडघ्यापर्यंत आला असून डाव्या हातात तिने एखादा कपडा, पिशवी अथवा इंग्रजीत पर्स धारण केलेली पाहायला मिळते. उजव्या हातात अक्षमाला, डाव्या हातात पोती धारण केलेली माता सरस्वतीची कोरीव प्रतिमा 18व्या हत्तीवर पाहायला मिळते. त्याच्याच खाली आपल्याला थोड्या उंच जागेवर आणि थोड्या खालच्या स्तरावर काही प्रतिमा कोरलेल्या आहेत, ज्या गुरु शिष्य किंवा ज्योतिषाचार्य आणि त्यांचा भक्त याच्याप्रमाणे भासतात. 19व्या हत्तीजवळ दोन्ही हातात झांज, टाळ किंवा चिपळ्यांसदृश वस्तू धरलेली ताल किंवा ठेका धरणारी तालवादक मर्दला या सूरसुंदरीची प्रतिमा पाहायला मिळते, जिच्या डाव्या हातातला टाळ आपण स्पष्टपणे पाहू शकतो. 20व्या हत्तीवरती उजवा पाय मागे दुमडून दोन्ही हातात पुष्पहार धारण केलेली विष्णू वामन यांची मूर्ती पाहायला मिळते. 20व्या आणि 21व्या हत्तीच्या मध्ये वेणू वाजवणारा गोपाळ म्हणजे वेणुगोपाळ, अर्थातच भगवान विष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा पाहायला मिळते. 21व्या हत्तीवरती विष्णू त्रिविक्रम आरूढ झालेले आहेत. प ग च श म्हणजे उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात शंखाऐवजी बीजपूर धारण केलेले आहे.
वरचा आहे इथे सांभाळून. याच्याच बाजूला विष्णूंचा 5वा अवतार वामन आणि बळी या दोघांच्या कोरीव प्रतिमा पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये बटू वामनांची छत्री भग्न झालेली आहे आणि शेजारी बळीराजा उभा आहे. 23व्या हत्तीवरती एकमुखी ब्रह्मदेव आहे, पण त्याच्या शेजारील सुरसुंदरीचे एक देखणे कोरीव शिल्प पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये तिचं अगदी मंगळसूत्र सुद्धा पाहण्यासारखं आहे, ज्यात दोन्ही वाट्या आपल्याला स्पष्टपणे दिसतात. 22व्या हत्तीवर उजवा पाय मागे दुमडून वरद हस्तामध्ये माता पार्वतीची अगदी देखणी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. 24व्या हत्तीवरती इंद्रभार्या म्हणजे इंद्रपत्नी शची किंवा इंद्राणी उजव्या खालच्या हातात अक्षमाला, वरच्या उजव्या हातात अंकुश करंड मुकुट, डाव्या वरच्या हातात पाश धारण करून आरूढ झालेले आहेत. त्यांच्याच खाली आपल्याला स्त्री आणि सर्पाचं कोरीव शिल्प पाहायला मिळतं. 26वी प्रतिमा ही उजव्या वरच्या हातात त्रिशूल धारण केलेल्या केवळ शिवाची आहे. 25 आणि 26 अनुक्रमे इंद्रदेव आणि केवळ शिवांची प्रतिमा आहे. 26 आणि 27 मध्ये केस सोडून द्रौपदी आणि गदा धारण करून उभा असलेला भीम पाहायला मिळतो. जणू दुशासनाच्या वधाची शपथ ग्रहण करणारा महाभारतातला हा प्रसंगच इथे कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा भीम आहे, त्याच्या गदेवरून कळतं आपल्याला भीम आणि पार्वती आहे. 29व्या हत्तीवरील केवळ शिवच्या प्रतिमे शेजारी सुरेख अशी मृदुंग मर्दलाची प्रतिमा आहे. तिचे अलंकार, वस्त्र, केशभूषा पाहण्यासारखी आहे. केवळ शिवच्या दुसऱ्या बाजूला स्त्री मरकट म्हणजे माकड आणि स्त्री सर्पाच्या प्रतिमा आहेत. केवळ शिव ही अतिशय सुबक प्रतिमा आहे. सुस्थितीत असलेल्या हत्तींपैकी हा एक हत्ती असून तो आंब्यांच्या फांद्या खात आहे. शिवशंकराच्या वरच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि वरच्या डाव्या हातात मानवी कवटीचा खटवांग आहे. तो वरद मुद्रेत बसलेला आहे. शंकराची केवळ शिवशंकराच्या प्रतिमेशेजारीच आपल्याला विष्णू त्रिविक्रम प्रतिमा हत्तीवरती स्वार झालेली पाहायला मिळते, ज्याने हातामध्ये प ग च श म्हणजे उजव्या खालच्या हातात पद्म, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खाली शंखाऐवजी बीजगूर धारण केलेले आहे. 31व्या हत्तीवरती पुन्हा सर्प धारण केलेले शिवशंकरांचा अवतार लकुलिश आपल्याला पाहायला मिळतात. कोपेश्वर मंदिरामध्ये आपल्याला शंकरांच्या वेगवेगळ्या रूपातल्या शैवमूर्त्या पाहायला मिळतात. केवळ शिव, नटराज, उमामहेश्वर, अर्धनारी नटेश्वर, तसंच आपल्याला विष्णूंची सुद्धा वेगळी रूपं असलेल्या वैष्णव मूर्त्या पाहायला मिळतात. विष्णू त्रिविक्रम, विष्णू केशव, विष्णू श्रीधर. गजधरातील 33व्या हत्तीवरती माता पार्वतीची द्विभुज प्रतिमा अर्धपर्यंकसनात बसलेली आहे. तिच्या डाव्या हातातील वस्तू विकृत आहे, तर उजव्या हातात अक्षमाला असून तो अभय मुद्रेत आहे. शांत माता पार्वतीने करंड मुकुट धारण केलेले आहे. चौतीसाव्या हत्तीवर उजव्या वरच्या हातात मोठा शंख, डाव्या वरच्या हातात चक्र आणि खालच्या हातात गदाधारी विष्णू केशवाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. कोपेश्वराचे लिंग असलेल्या गर्भगृहाच्या बाहेर नैऋत्य दिशेला एका देवकोष्ठाखाली आपल्याला ही उमामहेश्वराची म्हणजेच शिवपार्वतीची कोरीव प्रतिमा पाहायला मिळते. शिवपार्वतीच्या दोन्ही बाजूला चामर धारण केलेल्या चामरी असून शिवपार्वतींचे अलंकार पाहण्यासारखे. एवढंच नव्हे तर पार्वतीने शिवाच्या कमरेवर ठेवलेला हात आणि त्याची बोट आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात. नंदीच्या गळ्यातली धातूची अलंकार पाहण्यासारखे आहेत. नंदीच्या दोन्ही बाजूला जे गण उभे आहेत त्यांचे सुद्धा वस्त्र आणि केशभूषा आणि अलंकार सगळं पाहण्यासारखं आहे. प्रत्येक देवकोष्ठाखाली आपल्याला अशी ब्रह्मा, विष्णू, महेशांची कोरीव प्रतिमा पाहायला मिळतात. इथे शेजारीच आपल्याला पुन्हा त्रिमुखी ब्रह्मदेव पाहायला मिळतात. हार हस्ताच्च नृत्याग्नी मानवी कुलसुंदरी असं क्षुरार्णवात जिचं वर्णन केलेलं आहे, ती मानवी सुरसुंदरी आपल्या हातात कमळाचा हार घेऊन नृत्य करत असलेली कोरीव प्रतिमा आपल्याला 37व्या आणि 38व्या हत्तीच्या मधोमध पाहायला मिळते. त्याच्या शेजारीच आपल्याला अजून एक अनोळखी सुरसुंदरीची प्रतिमा पाहायला मिळते. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र वेगळ्या पद्धतीचं असून तिने अगदीच तोकडे म्हणजे ज्याला आपण शॉर्ट स्कर्ट्स म्हणतो तशा पद्धतीचे कपडे तिने घातलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. गजथरातील 39व्या हत्तीजवळ आपल्याला मांड्यांभोवती सर्प गुंडाळलेला, डोक्यावरती सर्प धारण केलेली, नग्न अवस्थेतली आणि उंच तळव्यांची पादत्राणे घातलेली विषकन्या किंवा स्त्री आणि सर्प असं कोरीव शिल्प पाहायला मिळतं. गजथरातील 40व्या हत्तीवरती आपल्याला अर्धनारीश्वराची कोरीव प्रतिमा पाहायला मिळते. या प्रतिमेच्या डोक्याच्या मागे गोलाकार प्रभावळ असून प्रतिमा अलंकाराने सज्ज आहे. प्रतिमेच्या उजव्या वरच्या हातात त्रिशूळ आणि डाव्या वरच्या हातात दर्पण म्हणजे आरसा आहे. यातला कणखर उजवा भाग हा शिवशंकराचा असून नाजूक कोमल डावा भाग हा पार्वती मातेचा आहे.
अर्धनारीश्वर विराजमान असलेल्या 40व्या आणि 39व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला स्त्री आणि मरकट म्हणजे माकडाचं शिल्प पाहायला मिळतं, ज्यात खाली असलेला माकड त्या सूरसुंदरीच्या पारदर्शक वस्त्राचं टोक ओढण्याचा प्रयत्न करत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. 39व्या हत्तीवरती कदाचित उजव्या वरच्या हातात अंकुश धारण केलेला इंद्र ऐरावतावर बसलेला असावा. हस्तपादोर योग मुद्रा भावचंद्रा सुनर्तकी. शिराळ नावातील या वर्णनाप्रमाणेच हात आणि पाय योग मुद्रेमध्ये धरलेली 41 आणि 42 हत्तीच्या मध्ये आपल्याला भावचंद्रा सूरसुंदरी पाहायला मिळते. तिने उचललेला डावा पाय भग्न झालेला असून उजवा हात डोक्यावरती तर डावा हात छातीजवळ आहे. तिने कर्णकुंडले, स्तनबंध, बाहुवलय, मेखला आणि नुपुर अशी अलंकार धारण केलेली आहेत. मेनका खडग खेटच्च नृत्यतीच पदस्थले. क्षीरार नावातील वर्णनाप्रमाणे उजव्या हाताने तलवार उगारून डावा हात कमरेजवळ ठेवत नृत्य भावात उभी असलेली मेनका आपल्याला 42 आणि 43व्या हत्तीच्या दरम्यान पाहायला मिळते. गजथरातील हत्तींसोबत इथल्या बहुतांश कोरीव स्त्री प्रतिमा या विकृत आणि भग्न केलेल्या आहेत. इथे आपल्याला काही परदेशी व्यापारी किंवा साधक यांच्या कोरीव प्रतिमा सुद्धा पाहायला मिळतात, जे त्या काळातील परदेशी व्यापाराची आपल्याला जाणीव करून देतात. त्यांच्या वेशभूषेवरून आपला कोणत्या देशाशी व्यापारी संबंध होता याचा निष्कर्ष लावला जाऊ शकतो. इथेच पुढे आपल्याला डाव्या हातात झाडाची फांदी घेतलेली सूरसुंदरी म्हणजे डालभंजिका किंवा डालमालिका या सूरसुंदरीची प्रतिमा पाहायला मिळते. त्याच्या शेजारीच हत्तीवरती भगवान विष्णू आरूढ झालेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या शेजारीच आपल्याला शिवसाधक किंवा शिवगण पाहायला मिळतो, जो संपूर्णतः अलंकृत आहे. मंदिराच्या पश्चिम दिशेला असलेल्या देवकोष्ठाच्या खाली आपल्याला ब्रह्मा विष्णूंच्या प्रतिमांसोबतच भग्न उमामहेश्वराची प्रतिमा पाहायला मिळते. इथला नंदी सुद्धा भग्नावस्थेत आहे. दोन्ही बाजूला उभे शिवसाधक किंवा शिवगण, त्यांचे अलंकार आणि त्याच्यावरचं नक्षीकाम हे वाखाणण्याजोग आहे. इथेच शेवटी आपल्याला त्रिमुखी ब्रह्मदेव पाहायला मिळतात आणि त्याच्याच खाली चामुंडा किंवा चामुंडा रूपी योगिनी हिची अस्थिपंजर अवस्थेतली एक कोरीव प्रतिमा पाहायला मिळते. तिच्या शेजारीच म्हणजे 48व्या हत्तीवर डाव्या वरच्या हातात गदा, खालच्या हातात शंख धारण केलेले शिव आणि विष्णूचे एकत्रित रूप म्हणजे हरिहर, विष्णू हरिहरांची प्रतिमा पाहायला मिळते. इथे झांज वादिका दिसते मला. झांज वाजवताना तिच्या हातात तो झांज असावा बहुतेक. परत 49 आणि 50च्या हत्तीच्या मध्ये आपल्याला काही परदेशी व्यापारी पाहायला मिळतात. त्यांच्या वेशभूषेवरून ते अरबी आणि चीनी असल्याचे भासतात. यांनी सुद्धा आपल्या पायामध्ये उंच तळव्यांची पादत्रणे घातलेली आहेत. 50वी प्रतिमा ही कदाचित केवळ शिवची असावी. ठाम सांगता येणे कठीण, कारण तज्ज्ञ अजूनही इथल्या शिल्पांवरती संशोधन करत आहेत. गजधरातील 51 आणि 52व्या हत्तींच्या मध्ये नग्नावस्थेतला भिक्षाटन शिव पाहायला मिळतो. उजवा हात वरद मुद्रेत असून डाव्या हाताने खांद्यावर त्रिशूल आणि एक रिकामी पात्र किंवा वाडगा धरला आहे. तपश्चर्या किंवा संन्यासी जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या संसारिक लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तो कदाचित नग्नावस्थेत भिक्षा मागतो, जेणेकरून अशा मार्गाकडे आकर्षित होणाऱ्या लोकांचे डोके त्याला पाहून ठिकाणावर येते आणि मग ते पुन्हा संसाराकडे वळतात. त्याच्या शेजारीच चामर धरलेली चामरी किंवा चामरधारी पाहायला मिळते. 52-53 हत्तींच्या मध्ये आपल्याला पुन्हा एकदा भावचंद्रा सूरसुंदरी आणि मृदुंग मर्दाला सूरसुंदरी पाहायला मिळते. इथल्या बहुतांश कोरीव प्रतिमांच्या हातातली आयुध किंवा लांछनं आणि सूरसुंदरींच्या हातातल्या वस्तू भग्न झालेल्या असल्यामुळे त्या कोणकोणत्या देवदेवता किंवा सूरसुंदरी आहे हे ओळखणं कठीण. इथे 54व्या हत्तीच्या खालीच आपल्याला वीणा वाजवणारी वीणावादक मर्दला, तिच्या वीणेचा तंबोरा सुद्धा स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याच पुढे वेणू वाजवणारी म्हणजे बासरी वाजवणारी वेणूवादक मर्दला आपल्याला पाहायला मिळते. 55 आणि 56व्या हत्तीच्या मधोमध आपल्याला या दोन अनोळख्या सूरसुंदर्या पाहायला मिळतात. त्यापैकी एक नग्नावस्थेत असून डोक्यावरती दोन्ही हातांनी झांज सदृश तिने वस्तू धारण केलेली आहे, जी आलसा किंवा लीलावती सूरसुंदरी सारखी भासते. तर तिच्या शेजारी दोन्ही हातांमध्ये फुलांचा हार किंवा झाडाची फांदी धारण केलेली एक सूरसुंदरी आहे, जी डालभंजिका किंवा डालमालिका सूरसुंदरी सारखी दिसते. या दोघींचं विश्लेषण होणं अजून बाकी आहे. त्याच्याच पुढे आपल्याला उजव्या हातात चामर धारण केलेली चामरधारिणी किंवा चामरी ही सूरसुंदरी सुद्धा पाहायला मिळते. चामरीच्या शेजारी 56व्या हत्तीवरती आपल्याला केवळ शिवची एक सुरेख प्रतिमा पाहायला मिळते.
57 आणि 58च्या मध्ये आपल्याला फुगलेले गाल आणि हाताची गुंफलेली बोटे स्पष्ट दिसणारा पुंगी वाजवणारा गारुडी सुद्धा पाहायला मिळतो. त्याच्याच पुढे हत्तीवरती भगवान विष्णू स्वार आहेत. मध्यभागी भग्न नंदीवर विकृत उमामहेश्वराची प्रतिमा असून त्यांच्या समोरच मगरीची प्रतिमा असलेले मकर प्रणाल. या मकर प्रणालातून गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडणारं पाणी बाहेर येते आणि समोरच्या तारकाकृती हौदात साठते. प्रणाल म्हणजे व्यवस्था. या मकर प्रणालातील मगरींची तीक्ष्ण नखे आजही आपल्याला पाहायला मिळतात. उमामहेश्वरातील उमा म्हणजे गौरी, दुर्गा, तर कधी हिला हरगौरी या नावाने पूजले जाते. ती महेश्वराची म्हणजे शंकराची पत्नी पार्वती. तिची प्रतिमा इथे विकृत झालेली असून महेशाच्या गळ्याभोवती अलंकार नसून सर्प पाहायला मिळतात. त्याच्याच पुढे त्रिमुखी ब्रह्मा हत्तीवर स्वार झालेले पाहायला मिळतात. त्यांच्याच खाली पुन्हा एकदा अस्थिपंजर अवस्थेत चामुंडा अथवा त्यांच्या योगिनींची प्रतिमा सुद्धा पाहायला मिळते. अस्थिपंजर चामुंडेच्या पुढे 61व्या आणि 63व्या हत्तीवरती आपल्याला वज्र धारण केलेला इंद्रदेव पाहायला मिळतो. पूर्ण अवस्थेत असलेल्या काही हत्तींच्या सोंडींमध्ये आपल्याला ऊस, आंब्याची फांदी, कच्च्या कैऱ्यांची किंवा पूर्ण आंबा धरलेल्या झाडांची फांदी, काजूच्या झाडाची काजू सकट फांदी पाहायला मिळते. म्हणजे असले खाद्यपदार्थ किंवा फळं त्या काळात होती आणि विशेष म्हणजे हत्ती सुद्धा ते खात होते याची प्रचिती येते. गजधरातील 61व्या आणि 62व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला उजवा पाय उचलून आपली कंबर चंद्रकोरासारखी फिरवत नितंब दर्शवत नृत्य करणारी भयमुद्रित चंद्रवक्त्र उत्तना ही सुरसुंदरी पाहायला मिळते. तिची केशभूषा, भयभीत डोळे, भुवया हे सगळं पाहण्यासारखं आहे. एवढंच नव्हे, खांद्यावरून सरकलेलं वस्त्र तिने आपल्या डाव्या हातात धरलेलं आपल्याला पाहायला मिळते. तिच्या शेजारी डाव्या हातात कुंभ धारण केलेली कदाचित जया या सुरसुंदरीची प्रतिमा असावी. त्याच्याच पुढे हत्तीच्या मध्ये आपल्याला उजव्या हातात कणीस, डाव्या हातात ऊस धारण केलेला ब्रह्मांचा मानसपुत्र आणि शिवशंकराच्या तिसऱ्या डोळ्याने भस्म झालेला कामदेव अर्थात मदन आणि रती हिचं शिल्प पाहायला मिळतं. रती प्रजापती दक्ष राजाच्या पुत्रींपैकी एक म्हणजे कदाचित पार्वतीची ती बहीणच असावी. गजधरातील 64व्या हत्तीवरती आपल्याला अजून एक प्रतिमा पाहायला मिळते. ती म्हणजे सूर्यनारायण. नुसता सूर्य नाही, त्याच्याच खाली मृदुंग वाजवणारी मृदुंग मर्दला, तिच्या मागे पायातले नुपूर सावरणारी नुपूर पादिका या दोन सुरसुंदरी पाहायला मिळतात. 65-66 या हत्तीच्या दरम्यान आपल्याला मुकुटधारी सुरसुंदरी दोन्ही हातात टाळ घेऊन नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळते. ही तालवादक मर्दला. तिच्या कार्यातली एकाग्रता तिच्या हलणाऱ्या कपड्यावरून सहज ओळखता येते. तिच्या शेजारी उजव्या हातात कमळाची कळी आणि डाव्या हातात कुंभ धारण केलेली जया ही सुरसुंदरी पाहायला मिळते. पुढच्या एका कोणामध्ये आपल्याला अपूर्ण असे एक शिल्प पाहायला मिळते. कदाचित या सुरसुंदरीच्या खांद्यावरती एखादा पक्षी कोरायचा राहिला असेल. ही कदाचित मदन रती मधली रती असावी, कारण तिच्याच खांद्यावरती पोपट कोरलेला पाहायला मिळतो. 62व्या हत्तीवरती आपल्याला अंकुशधारी इंद्रदेव विराजमान झालेले पाहायला मिळतात. पुढे 66 आणि 67च्या दरम्यान आपल्याला पुन्हा एकदा चंद्रवक्त्र उत्तना ही सुरसुंदरी पाहायला मिळते. आपला उजवा हात डोक्यावरती आणि उजवा पाय वर करून नितंब दर्शवणारी ही सुरसुंदरी पायाखाली चेंडू सदृश्य कोरलेल्या वस्तूसोबत खेळताना किंवा नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळते. 67 आणि 68च्या दरम्यान एक भग्न नर्तकी आणि एक दाढीवाला अंतर्वस्त्र घातलेला परदेशी साधक पाहायला मिळतो, ज्याने उजव्या हातात पुष्प धारण केलेलं आहे. आपण कोणतरी वेगळा आहे. यांचे नुपूर बघण्यासारखे आहेत. 68 आणि 69व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला एक तरुण मृदुंग वादक आणि नर्तकी असं जोडपं पाहायला मिळतं. त्याच्या शेजारच्या हत्तीवरती कदाचित अंकुश धारण केलेली माता सरस्वतीची मूर्ती असावी. 70 आणि 71व्या हत्तीच्या दरम्यान आपल्याला अजून एका वेणू वाजवणाऱ्या वेणुगोपाळाची म्हणजेच बासरी वाजवणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची कोरीव प्रतिमा पाहायला मिळते. त्याच्याच एका कोनाड्यामध्ये एक अनोळखी सुरसुंदरी आणि मुकुट धारण केलेला दाढीवाला एक तपस्वी पाहायला मिळतो. 71-72 ह्या हत्तीच्या दरम्यान आपल्याला पत्रलेखिका सुरसुंदरी पाहायला मिळते. दक्षिण हस्तकमले ताडपत्रच्च धरती शिराळ नावातील या वर्णनाप्रमाणेच तिने ताडपत्रावर सुरुवातीचा मजकूर, मधला मजकूर जो आपल्याला वरच्या जंगभागावर पाहायला मिळतो आणि शेवटी पत्र पूर्ण झालेले आपल्याला या छोट्याशा प्रतिमेमध्ये पाहायला मिळते. हिला चंद्ररेखा पत्ररेखा असंही संबोधतात. 72 आणि 73व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला
उजव्या हातात कदाचित पद्म धारण केले असावे जो भग्न आहे, अशी पद्मगंधा सूर्यसुंदरीसारखी भासणारी प्रतिमा पाहायला मिळते. ते तोरण 73 आणि 74व्या हत्तीच्या मध्ये डोक्यावर चक्र धारण करून किंवा गोलाकार सुगंधी पुष्प धारण करून मांड्यांना सापाने विळखा घातलेला अशी चक्राकार नाचणारी सुगंधा सूर्यसुंदरी असावी ती पाहायला मिळते. 74 आणि 75व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला धनुर्धारी प्रभू रामचंद्र आणि अंजनी मुद्रेत म्हणजे नमस्कारात उभा असलेला आपला मारुतीराया पाहायला मिळतो. प्रभू रामचंद्र कदाचित मारुतीरायाला आपली अंगठी देत असावीत असा रामायणातला प्रसंग येथे कोरलेला आहे. पावसामुळे 76 आणि 77व्या हत्तीच्या मध्ये आपल्याला आसनस्थ माता सीता आणि हनुमानाची शिल्प पाहायला मिळते. कदाचित अशोकवनातील माता सीता आणि हनुमान यांच्या भेटीचा हा रामायणातला प्रसंग इथे कोरलेला आहे. आता जानकी सीता आहे. त्याच दरम्यान म्हणजे 75 आणि 76व्या हत्तीच्या मध्ये उंच तळव्यांची पादत्राणे धारण केलेली एक सूरसुंदरी पाहायला मिळते. ते पण पुन्हा आपल्याला या 77व्या आणि 78व्या हत्तीच्या दरम्यान पुन्हा आपल्याला पद्मगंधा सूरसुंदरीची प्रतिमा पाहायला मिळते. इथेच एक रामायणातल्या याच्या मधोमधच आहे ते शिल्प. इथे पुन्हा ही चामर धारणी आहे. चामरधारी कोपेश्वर मंदिराला नंतरच्या कालखंडामध्ये बांधलेल्या तटबंदीमधलं हे उत्तरेकडचं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोरच मंदिरात आपल्याला उत्तर द्वारशाखा पाहायला मिळते. मोठं द्वारशाखेसमोर जर आपण उभे राहिलो तर आपल्या डाव्या बाजूला असलेल्या जालवातानावर कीर्तिमुखात एका देवीचं कोरीव शिल्प आहे आणि उजव्या बाजूला गजलक्ष्मीचं शिल्प आहे. द्वारशाखेच्या पायथ्याला शुक्रव्याळ, सिंहव्याळ अशी शिल्प असून देशद्रोह्यांना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची शिक्षा व्याळ शिल्पात कोरलेली पाहायला मिळते. मधोमध चंद्रशिळा आहे. पंचशाखा आणि 5 लघुशिखरांच्या या द्वारशाखेला दोन्ही बाजूला द्वारपालक आहेत. शाखांवरती कुंभ, मकर म्हणजे मगर आणि मयुराच्या प्रतिमा आहेत. उंच सोंडेच्या 2 हत्तींमध्ये गजलक्ष्मी पद्मासनात बसली असून तिच्या दोन्ही हातात कमळांच्या कळ्या धरलेल्या पाहायला मिळतात. तर डाव्या बाजूला जलवातानावरती अशीच देवीची प्रतिमा असून ती कीर्तिमुखाखाली पद्मासनात बसली असून तिचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. तिने करंडकूट म्हणजे मुकुट, अलंकार आणि डाव्या हातात फळ धारण केलेले आहे. दुर्दैवाने 2 वेळा भेट देऊनही मी त्या प्रतिमेचे छायाचित्रण करू शकलो नाही. दुरून दिसणाऱ्या उत्तर द्वारशाखेवरची 5 लघुशिखरं आणि त्याच्यावरचं नंतरच्या कालखंडात झालेलं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. इथे जंगबागेवरती आपल्याला कोरीव चामुंडाची प्रतिमा सुद्धा पाहायला मिळते. इथे पण एक चामर धारणी चामर धरलेला असा. इथे एक नृत्यशिल्प आहे. गजधरातल्या 78व्या हत्तीजवळ आपल्याला उजव्या हातात पद्म आणि डाव्या हातात बीजपूरक धारण केलेली पद्मगंधा सूरसुंदरी पाहायला मिळते. बीजपूरक म्हणजे महाळुंग. गजथरातील 79 आणि 80व्या हत्तीच्या जवळ अनुक्रमे पद्मगंधा सूरसुंदरीच असाव्यात. पुढे 81 आणि 82व्या हत्तीवरती अनुक्रमे त्रिशूळधारी शिव आणि शुक म्हणजे आहुतीला वापरला जाणारा चमचा धारण केलेले ब्रह्मदेव पाहायला मिळतात. त्रिशूळधारी शिव केवळ शिवची प्रतिमासारखेच भासतात. गजथरातील 82व्या हत्तीवरती ब्रह्मदेव स्वार आहेत. त्यांच्या हत्ती शेजारीच लकुनिशांची आपल्याला एक वेगळी प्रतिमा पाहायला मिळते. ही प्रतिमा नग्न असून उजव्या हातात लगूड म्हणजे दांडा आणि डाव्या हातात बीजपूर धारण केलेले आहेत. त्यांनी सोबतच हार आणि नुपूर सुद्धा धारण केलेले आहेत. ब्रह्मदेव आणि केवल शिव यांच्या मधोमध आपल्याला द्विभुज नग्न मांड्याभोवती नागबंध बांधलेली भैरवाची प्रतिमा पाहायला मिळते. भैरवाने आपल्या उजव्या हातात खड्ग आणि डाव्या हातात कपाल किंवा नरमुंड म्हणजे कवटी धारण केलेले आपल्याला पाहायला मिळते. गजथरातल्या 82 आणि 83व्या हत्तीमध्ये आपल्याला उजवा हात डोक्यावर ठेवून डावा पाय थोडासा दुमडत नितंब दर्शवणारी पुन्हा एकदा चंद्रवक्त्र उत्तना ही सूरसुंदरी कोरलेली पाहायला मिळते. भगवान विष्णूंच्या विविध रूपी 24 मूर्त्यांपैकी एक प्रतिमा आपल्याला गजथरातल्या 83व्या हत्तीवर पाहायला मिळते. हत्तीवरती विष्णू श्रीधर अर्धपर्यकासनात बसलेले आहेत. विष्णू श्रीधर यांच्या वरच्या उजव्या हातात चक्र म्हणजे च, डाव्या हातात गदा म्हणजे ग, खालच्या डाव्या हातात शंख म्हणजे श आणि उजवा हात पद्म धारण करून छातीजवळ धारण केलेला आहे म्हणजे प च ग श. ह्या विष्णू श्रीधर यांची स्त्रीरूप शक्ती म्हणजे मेधा. श्रीधर विष्णूंच्या प्रतिमेखालीच आपल्याला कोनाडात काही अंतर्वस्त्र परिधान केलेले परदेशी साधक पाहायला मिळतात. गजथरातल्या 84व्या हत्तीवरती पुन्हा एकदा आपल्याला विष्णूंची विष्णू हरिहर ही प्रतिमा पाहायला मिळते. हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शिव. या दोघांची एकत्रित प्रतिमा इथे पाहायला मिळते. प्रतिमेची उजवी बाजू शिवाची असल्यामुळे उजवा खालचा हात अभयमुद्रेत, वरच्या हातात त्रिशूळ आहे.
डावी बाजू भगवान विष्णूंची असल्यामुळे डाव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात चक्र धारण केलेलं आहे. मूर्ती आहे, वर त्रिशूळ आहे. गजतरातील 85 या हत्तीवरील प्रतिमेकडे वरच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि वरच्या डाव्या हातात चक्र दिसते. कदाचित ही विष्णू त्रिविक्रमाची प्रतिमा असावी. गजतरातील 86व्या हत्तीवरती आपल्याला अर्धपर्यकासनात बसलेल्या माता सरस्वतीची देखणी प्रतिमा पाहायला मिळते. पुढे 87व्या हत्तीवरती आपल्याला विष्णूंची विष्णू उपेंद्र ही कोरीव प्रतिमा पाहायला मिळते, ज्यांच्या उजव्या खालच्या हातात शंख, वरच्या हातात गदा, डाव्या वरच्या हातात चक्र, डाव्या खालच्या हातात पद्म आढळते. यांच्या पायातली नुपुरं लक्षवेधक ठरतात. माता सरस्वतीची प्रतिमा अत्यंत देखणी असून उजव्या वरच्या हातात अंकुश आणि डाव्या हातात पाश पाहायला मिळतो, ज्यातलं कोरीव काम पाहण्यासारखं आहे. माता सरस्वतीने धारण केलेल्या वीणेचा तंबोरा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. उजवा पाय दुमडून ती या गजथरातल्या हत्तीवरती आरूढ झालेली आहे. काही जैन तीर्थंकर, परदेशी व्यापारी, साधक यांच्यासोबतच आपल्याला 88 आणि 89व्या हत्तीच्या दरम्यान भावचंद्र आणि चंद्रवक्त्र उत्तनासारख्या दिसणाऱ्या सूरसुंदरींच्या प्रतिमा पाहायला मिळतात. पुढे 90 आणि 91 हत्तीच्या दरम्यान आपल्याला डाव्या हातात कुंभ धारण केलेली कदाचित जयासारखी दिसणारी सूरसुंदरी पाहायला मिळते. गजधरातल्या या 91व्या हत्तीवरती आपल्याला सूर्यनारायण नाही, सूर्यदेव आरूढ झालेले पाहायला मिळतात, ज्यांच्या हातात कमळ आहे. गजथरातील 92वा हत्ती आणि त्याच्यावरची कोरीव प्रतिमा ही भग्नावस्थेत असून या उत्तर जलवातायनाजवळ आपला प्रवास संपतो. इथेच आपल्याला खाली स्वर्गमंडपात पाणी साचू नये म्हणून तो निचरा होण्यासाठी केलेली व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते आणि स्वर्गमंडप आणि गूढ मंडपाच्या दरम्यानचं नंतरचं बांधकाम सुद्धा पाहता येतं. छायाचित्रण आवडलं असल्यास इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटेन ज्ञात अज्ञात कोपेश्वर मंदिरासह. जय शिवराय.